बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या। सामाजिक कार्यकर्ते गजू भाऊ धर्मे यांचे राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना साकडे। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यात मंत्री म्हणून मेघना दिदी बोर्डीकर यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष संघर्ष करणारे युवकांचे श्रद्धास्थान असे व्यक्तिमत्व आणि लाडक्या बहिणीचे दादा आमदार राजेशदादा विटेकर यांचा मतदारसंघात विजय झाल्याबद्दल तसेच परभणी जिल्ह्यात सर्वांगीण विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या महायुतीच्या शिलेदारांचा सत्कार सोहळा पाथरी येथे पार पडला। या सत्कार सोहळ्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते गजूभाऊ धर्मे यांनी राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांना पाथरी तालुक्यामध्ये बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या असे म्हणत माध्यमांशी बोलताना आपले मतही व्यक्त केले। Darah aku ini beli mesti dan beli tap. Lagi nak, dan lalu dalam drama ni, ini beli beli tap. Anda tak tahu, ini dah terus drama nak kau. Ini beli tu, lebih macam nak tempat. Ini macam beli tap, ini mai. Dan saya, anda tak tahu, itu aku ini beli mesti, ini kita kau. Saya tahu lah, tu bukan dah. Tapi dua tadi dah. Dia orang buat sikit lah. Terus nak kita tap. Ini dah type dari Brazil anak kau berubah bersama kau ini dan demai ibarat istirahat di sisi baik di demai anak ragus anak ragu jadi tapan pasti gue jadi tap kasih dam kayak di dalam ini ada jadi berapa ditiru gue tapi gue mau kira di dalam ini mereka kira di dalam urus dasar tegak last level so we do ini tuh wajib diam tidak selesai harus naik di dalam ini dengan aja ada yang gue मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये इतकी बेरोजगारी आहे की आज जर तरुण आपण जर पाहितलं तर प्रत्येक गावातलं 200-300 तरुण हा पुणे मुंबई या ठिकाणी कामासाठी गेलेला आहे। जर या ठिकाणची ही जी कारखानदारी जर चालू केली यानंतर या जिल्ह्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल या ठिकाणी जवळपास बरंच या ठिकाणी उत्पन्न होते। याच्यावर जर प्रक्रिया करणारे उद्योग जर या ठिकाणी आले तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल। आणि आपल्या माध्यमातून मला एक सांगायचं की या ठिकाणी मॉसिकॉल नावाचा आपला सोयाबीनवर बीज प्रक्रिया करण्यासाठी किंवा तेल प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे। हा जवळपास 5-6 वर्षापासून धुळखात पडलेला आहे। तर मला या आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिदीला एक नम्र विनंती करायची की आपण त्यामध्ये लक्ष घालून केंद्राचा व राज्याचा निधी आणून आपण या प्रकल्प लवकरात लवकर चालू करावा। त्यामुळे या ठिकाणी रोजगार निर्मिती तर होईलच पण शेतकऱ्याला एक सोयाबीनला एक चांगला दर सुद्धा मिळेल।